विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अरे कुठलाच विषय अवघड नसतो. मग फिजिक्स कसं काय अवघड असेल? सगळे विषय सोपे असतील तर फिजिक्स का अवघड आहे? टार्गेट 100% का तुम्ही ठेवत नाही? बरीचशी मुलं काय म्हणतात, सर ते जेईई करणारी मुलं आहेत ना, त्यांना मॅथ्स आणि फिजिक्स सोपं जातं. आपल्याला अवघड जाते. नाही, विचार बदलायचे आहेत तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना फिजिक्समध्ये चांगला स्कोर करायचा आहे. अरे चुकतंय कुठं? पण चुकतंय कुठं? आपली अभ्यासाची मेथड चुकते. मी तुम्हाला सांगतो, चला मी तुम्हाला अभ्यासाला वेळ देतोय आणि कॅपिलॅरिटी या कन्सेप्टचा अभ्यास करा. चला व्हिडिओ लांबू दे. पॉज करा व्हिडिओ आणि तुम्हाला सांगतो, पॉज करा व्हिडिओ आणि कॅपिलॅरिटी बद्दल काय-काय अभ्यास केला ते मला सांगा. काय करणार आहे सांगा तुम्ही? The phenomena of rise or fall of liquid inside the capillary when it is dipped into liquid is known as capillarity. ओके, मारला रट्टा चला. पुन्हा काय? ॲप्लिकेशन. चला ते पण पाठ करून ठेवलंय कॅपिलॅरिटीचे ॲप्लिकेशन. छान. बोर्डला एवढंच केलं होतं मी. न्यूमेरिकल केलेच नाहीत. ओके. नाही सर पाठ आहेत मला फॉर्म्युले, की राईज इन द कॅपिलरी ट्यूबसाठी मी हा फॉर्म्युला वापरू शकतो अपॉन 2 कॉस थिटा. हे कसं डिराईव्ह केलं हे पण मला माहिती आहे. कसं डिराईव्ह केलं? समजून घ्या. म्हणजे ही कॅपिलरी ट्यूब बुडवलेली आहे. ही लिक्विड लेव्हल वाढलेली आहे. बघा हे जे आहे ना, जो सिलिंड्रिकल वॉटर कॉलम आहे म्हणूया आपण किंवा लिक्विड कॉलम आहे. हा वर पण जात नाही, खाली पण येत नाही. याचा अर्थ टोटल अपवर्ड फोर्स इक्वल्स टू टोटल डाउनवर्ड फोर्स. टोटल अपवर्ड फोर्स इक्वल्स टू टोटल डाउनवर्ड फोर्स. म्हणजे दोन्ही फोर्सला मी कंबाईन केलं आणि फॉर्म्युला तयार केला. बरोबर आहे. सर मग जमतंय मला हे पण. पुस्तकातलं न्यूमेरिकल केलं होतं सॉल्व्ह. पण परीक्षेत बोर्डच्या एक्झाममध्ये न्यूमेरिकल जमलेच नाहीत. असं झालं होतं का नाही सांगा बघू? झालं होतं. चला. तरी एवढंच मला येतंय. त्याची डेफिनिशन येते, त्याचे ॲप्लिकेशन्स येतेत, त्याचा फॉर्म्युला मला माहिती आहे. हा फॉर्म्युला मी डिराईव्ह केला. केला ना डिराईव्ह? चला हे एम सोडवून दाखवा मला. ही एम सोडवून दाखवा. नीट सोडवून दाखवायची तुम्ही ही एम मी बाजूला सरकतोय. किंवा मी थोडंसं काय म्हणूया आपण इथेच बसतो चला तुमच्या समोर. ओके, स्टूल घेऊन बसतोय मी. थोडंसं इकडं सरकतो. मग नाही इकडं सरकलं पाहिजे म्हणजे ते चौथा ऑप्शन पण दिसेल तुम्हाला. ओके. सगळे ऑप्शन दिसतायत तुम्हाला. सोडवा. सोडवा. झूम केलेलंच आहे मी. दिसतंय तुम्हाला. नीट दिसतंय. ओके. व्हिडिओ लांबणार आहे खूप लक्षात घ्या. मला तुम्हाला त्या फिजिक्सची भीतीच डोक्यातनं काढून टाकायची आहे. तर एक काम करा बाळांनो, व्हिडिओ पॉज करा म्हणजे सोडवा. म्हणजे मला असं बसायचं पण कसं तरी वाटतंय. कधी मी कॅमेऱ्यासमोर असं बसलो नाही लक्षात घ्या. ओके. मला असं वाटतंय आता तुम्ही व्हिडिओ पॉज केला असेल, सगळं सोडवलं असेल. किती जणांना जमलं बघूया आता? काय विचारलंय? काय विचारलंय? हो म्हणून माहिती दिली त्यांनी. हो म्हणून माहिती दिली. पण मला इथं दिसतंय की अपवर्ड फोर्स दिलाय. अपवर्ड फोर्स दिलाय. अपवर्ड फोर्स दिलेला आहे. वर विचारलंय कोण? इनर सर्कम्फरन्स. मग तुम्हाला आठवतंय का बघा, की तुम्ही जे डेरिव्हेशन केलं ना, तर डाउनवर्ड फोर्स म्हणजे वेट होतं. पण अपवर्ड फोर्स हा पूर्णपणे त्या कॅपिलरीच्या सर्कम्फरन्स वरती ॲक्ट होतो त्या ट्यूबच्या. त्यामुळे मला सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर घेतलं पाहिजे इंटू टी कॉस थिटा कॉम्पोनंट. त्या डेरिव्हेशनमध्ये मला माहिती आहे, या बाजूला टी साइन थिटा ॲक्ट होतो. या बाजूला टी, त्याच्यामुळे तो एकमेकाला कॅन्सल करतात. मग टी साइन थिटा हा कॉम्पोनंट एकमेकाला कॅन्सल करतोय, हा शिल्लक राहतोय. आता मी तुम्हाला सांगतो, अपवर्ड फोर्स दिलाय 108 डाइन. 108 डाइन दिलाय, डाइन. पण सरफेस टेन्शन तर एसआय युनिटमध्ये दिलंय. मग मी काय करतोय, जे 108 डाइन दिलंय, त्याला 10⁻⁵ न मल्टिप्लाय करतो, म्हणजे न्यूटनमध्ये कन्व्हर्ट होईल. 2 पाय आर म्हणजे सर्कम्फरन्स विचारलाय. बघा, वॉटर आहे का बघा? वॉटर आहे. वॉटरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा 0 असतो. तेव्हा कॉस 0ची व्हॅल्यू 1 येणार लक्षात घ्या. टी दिलंय. इंटू टीचं अपॉन टी करा ना इकडं. बघा याला 10 मल्टिप्लाय करा. 72 करा. इथं -3 करा. ओके. आता मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. 108 ला 72 न डिव्हाईड केलं 2.5 नाही येणार रे बाळांनो. 3 पण नाही मिळणार. मग एक तर 1.5 येईल किंवा 1.8 येईल. ते तू करायचं बाळा लक्षात घे. तू करायचंय. सगळ्यात महत्वाचं हे आन्सर सध्या मीटरमध्ये येणार आहे. पण मला काय त्याची देणं-घेणं नाहीये. जर याला यानं डिव्हाईड करून आन्सर 15 आलं, करेक्ट. 18 आलं, हे करेक्ट. पण कळालं काय तुम्हाला? कळालं काय? की मी केलं काय? पूर्ण डेरिव्हेशन मला पाठ आहे. ओके. बरं आणखीन एक तुमचा प्रॉब्लेम. सर डेरिव्हेशन मला लिहायला जमतात, फायनल फॉर्म्युला पाठ होत नाही. म्हणजे आता कळालं का, की फिजिक्समध्ये तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट जी तुम्ही डिराईव्ह केली, ती कशी केली त्याच्यावर एम-सी-क्यू येतायत. तेही लेटेस्ट प्रश्न आहेत. मग आता मी डिक्लेअर काय करतोय, की आपल्या रँकर्स कोर्समध्ये आपण कन्सेप्ट वाईज जाऊया. फॉर्म्युला सीरीज घेऊया आपण. हो, उद्यापासून ओके.
मी आजच्या दिवसातच व्हिडिओ तयार करणार आहे. मला काय काय करायचं मी अगोदर सांगतो. कॅपिलॅरिटी पण करायचंय. वर्क डन पण करायचंय. पण सेपरेट करूया आपण. असं एक-एक टॉपिकचा लोड येतोय तुम्हाला लक्षात घ्या. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ वरती पहिला व्हिडिओ तयार होणार आहे. कारण मी तुम्हाला सांगतोय बघा आता 2025 लाच हा 25 एप्रिलला होता. मगाचा 26 एप्रिलला होता. सेम प्रश्न आहे. अपवर्ड फोर्स दिलाय डाईनमध्ये. मग त्या डाईनला कन्व्हर्ट करा न्यूटनमध्ये. ओके. हां, सर्कम्फरन्सच विचारलाय त्यांनी. त्यामुळे इथे सी लिहूया आपण आणि इंटू टेन्शनचं अपॉन टेन्शन घेऊया आणि टेन्शन दिलंय 7 इंटू 10⁻². याला डिव्हाइड करा 35 येतंय. 35 नाही, 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 नाही. अरे 35 नाही 15 येतंय, 15 येतंय. ओके. ऑप्शन ए करेक्ट आहे मग. ऑप्शन ए करेक्ट आहे. कळालं तुम्हाला? सोपं आहे. मग आता काय रे मला सांगा? आपला विषय काय होता? की फिजिक्स सोपंच आहे. सोपंच आहे. पण आपण चुकलो कुठं? आपण काय केलं नुसते फॉर्म्युले पाठ केले. नाही. तुम्हाला बेसिक सगळं आलं पाहिजे. मग माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला पटते का? रँकर्स कोर्समध्ये जर मी तुम्हाला डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ वरती ए टू झेड प्रॉब्लेम डिस्कस करून आपण केलं, सॉल्व्ह केलं, तर का तुम्हाला फिजिक्स अवघड वाटेल सांगा? बिलकुल अवघड वाटणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो कॅपॅबिलिटी झालं चला. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ बद्दल बोललो मी तुम्हाला. सांगतो तुम्हाला डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे की लॅम्बडा इक्वल्स टू ओके. काय रे लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम म्हणजेच एच अपॉन एम व्ही. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन रूट मध्ये ट्वाईस एम ई. इलेक्ट्रॉनची ती कायनेटिक एनर्जी आहे. ई म्हणजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी आहे. बर इलेक्ट्रॉनसाठी सगळ्या व्हॅल्यू घेतल्या. आपण थांबा ना एक मिनिट. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. या सगळ्या व्हॅल्यू टाकल्या मी. एच बरं हे बरोबर सांगतोय. रँकर्स वरचा पहिलाच व्हिडिओ ह्याचा असणार आहे इन डिटेल आणि डी ब्रॉग्लीची जवळजवळ 20+ PYQs सगळे तिथे तुम्हाला मिळणार आहेत. ओके. मग इथे येणार आहे 12.28 अपॉन रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके. हे कधी जर अँगस्ट्रॉम मध्ये पाहिजे असेल तर मग लॅम्बडा इक्वल्स टू 1.228 अपॉन रूट मध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल जर तुम्हाला नॅनोमीटर. पण हे दोन फॉर्म्युले एक्सक्लुझिव्हली फक्त इलेक्ट्रॉनसाठी आहेत कारण मी इथं इलेक्ट्रॉनचं मास वगैरे कन्सिडर केलं. पण आता मला सांगा सेकंड पोस्टुलेटचा विचार जर मी केला तर तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. ओके. मग मला सांगा इथं मी काय करतो हे 2 पाय ने इकडे मल्टिप्लाय करतो 2 पाय r nth ऑर्बिट लिहितो इंटू एनचं अपॉन एन करतो दॅट इक्वल्स टू एच अपॉन हे एमव्ही इकडे आणतो. अरे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय घाबरू नका. हे 2 पाय इकडे घेतलं एमव्ही खाली आणला असं का? कारण एच अपॉन एमव्ही म्हणजेच डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. एच अपॉन एमव्ही म्हणजेच कोण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला मला मिळाला बाळांनो. ओके. आता एक सोपा प्रश्न विचारतो. सांगा प्रिन्सिपल क्वांटम नंबर इन्क्रीज केला याचा अर्थ इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेट मधून एक्साइटेड स्टेट मध्ये गेलाय म्हणजे एन व्हॅल्यू इन्क्रीज होणार. तर तुम्ही मला सांगा की एन व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर लॅम्बडा काय होणार? इन्क्रीज होईल का डिक्रीज? रिलेशन तुमच्या समोर आहे. रिलेशन तुमच्या समोर आहे. सांगा की एन ची व्हॅल्यू इन्क्रीज केल्यावर लॅम्बडा इन्क्रीजच होणार. तर जे म्हणले ना डिक्रीज ज्याला वाटतं ना हे युनिव्हर्सली आहे तसं नाहीये बाळांनो. कारण हे जे आर आहे ना ते प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर असतं. आणि मी प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर मी इथं पुट केलं हा एन त्या स्क्वेअरला कॅन्सल होईल आणि एन राहील शिल्लक. आलाय सीट प्रश्न. तुम्ही वाटच बघा. मी तुम्हाला सांगतो उद्याची पण नाही वाट बघू. कदाचित मी संध्याकाळीच अपलोड करेन. म्हणजे रँकर्स वरती एक नवीन फोल्डर तयार करूया फॉर्म्युला सिरीज आणि तुम्हाला त्याच्यावर दनादन व्हिडिओ द्यायला सुरुवात करूया. दनादन म्हणजे सांगतो तुम्हाला ते आवडतील. नक्की, नक्की आवडतील आणि पहिला व्हिडिओ मी सगळ्यांसाठी फ्री ठेवणार आहे बरं का लक्षात घ्या. पहिले 1-2 व्हिडिओ सगळ्यांसाठी फ्री ठेवतो मी. तुम्हाला नक्की आवडतील. तुमच्या सगळ्यांची फिजिक्सची भीती दूर होईल लक्षात घ्या. बरं एवढे फॉर्म्युले झाले. किती झाले रे? 1, 2, 3, 4, 5, 6 भरपूर झाले. मग चला सगळे फॉर्म्युले तुम्हाला देऊन झालेत. सोडून दाखवा क्वेशन. बसत नाही मी. आता इथंच उभा राहतो तुमच्या समोर. तुमचं सोडून झालं की सांगा मला. सगळे फॉर्म्युले देऊन झाले ना. मी स्लाइड बरोबर सिलेक्ट केले. बरोबर. आता प्रॉब्लेम झाला असेल तुमच्या, की "अरे सर तुम्ही सांगितलं टेम्परेचरचं कुठं काय बोललाच नाही की इथं. काय टेम्परेचर?" तर सांगू तुम्हाला मी? सांगतो. लक्ष द्या. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम-व्ही-एफ. याचा अर्थ लॅम्बडा प्रपोर्शनल टू वेलॉसिटी आहे बरं का. हे वेलॉसिटी आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा बॅचमध्ये शिकवलं ना, मुलं म्हणतात, "सर इथं मी असं लिहितो बरं का, लॅम्बडा प्रपोर्शनल टू व्ही नॉट." ओके. तर ते व्ही नॉट हे स्पिन पोटेन्शियल आहे आणि व्ही लिहिलेली वेलॉसिटी आहे आणि तुम्हाला सांगतो केटीची माहिती ना केटीची. ही जी वेलॉसिटी आहे ती स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरला प्रोपोर्शनल असते डायरेक्टली. म्हणजे व्ही खाली आहे म्हणून टेम्परेचर खाली लिहिलं लक्षात घ्या. आता सोडवा, आत्ता सोडवा.
पहिलं टेम्परेचर आहे 300. अरे त्यात 273 ऍड करायला नको का केल्विन? ह्या 273 ऍड करा 1200 चौपट झालंय. लॅमडा हे रूट टी. मग ही जर व्हॅल्यू चौपट झाली, ओके, वाढली, तर लॅमडा आता कमी होणार आहे. आता कमी होणार आहे कारण इन्व्हर्सली आहे. आणि ते हाफ होणार आहे. किती होणार आहे? हाफ. जमलं की रे तुम्हाला? जमलं. मग मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट, नाराज होऊ नका. मला माहित आहे असं कॉमेंट येईल, की सर तुम्ही नुसतं रँकर्सच्या मुलांसाठी देताय. पहिले 2-4 व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांसाठी फ्री ठेवणार आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? तुम्हाला पूर्ण रँकर्स कोर्स घ्यायचा नसेल, तुम्ही फिजिक्सची बॅच सुद्धा घेऊ शकता, जर फिजिक्सची भीती वाटत असेल तर, ओके. पण त्यात सुद्धा तेच व्हिडिओ अपलोडेड असणारच आहेत. बरं चला, आता इथं गंमत बघा. मी तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय आहे. हा प्रॉब्लेम मी सांगतो तुम्हाला. हा प्रॉब्लेम मी मी काय करतोय, की आपण एक्झाम गोल ॲप्लिकेशन वापरतोय आणि ह्याच्यातले हे प्रॉब्लेम आपण बघतोय, ओके. मी तुम्हाला सांगू का, तो प्रॉब्लेम ना क्लिअरली बरं का, मला सांगायचंय काय बघा, तुम्हाला गंमत बघा. इथं हा क्वेश्चन आहे ना, वेगळ्या प्रकारे पण आलाय बरं का. डायरेक्टली त्यांनी रेशो विचारलाय. रेशो विचारला आणि तर रेशो नाही विचारला, ई रेज टू एन विचारला. मी सोडून दाखवणार आहे आणि व्हिडिओमध्ये परत मला डबल मिळणार आहे बरं का. कायनेटिक एनर्जी ऑफ द प्रोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ द फोटॉन. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. एनर्जी ऑफ द फोटॉनचा फॉर्म्युला असतो Hc अपॉन लॅम्बडा. ओके. लॅम्बडा 2 लिहितो मी. का? कारण लॅम्बडा 2 बी द वेव्हलेंथ ऑफ द फोटॉन आहे, फोटॉन. प्रोटॉनसाठी मला जी काही वेव्हलेंथ आहे, त्यासाठी मी H अपॉन रॉड असा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, ओके. मला रेशो घ्यायचा आहे लॅम्बडा 1 चा लॅम्बडा 2 शी. ओके. मग लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू मी पुट करतो H अपॉन रूट मध्ये ट्वाइस एम ई. ओके. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे मला. मी तर लिहितो की लॅम्बडा 2 इक्वल्स टू Hc अपॉन ई. मग लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू खाली पुट करायची ना आपल्याला. कोण आहे ती? Hc अपॉन ई. ई जाऊ दे वर. म्हणजे मला मिळणार आहे 1 बाय सी. ओके. बघा मी काय म्हणतोय. रूट मध्ये डिनॉमिनेटर मध्ये ट्वाइस आहे मी. ओके. एच ला एच काय झालंय? कॅन्सल. पण हा ई रूट मध्ये गेल्यावर अरे ई स्क्वेअर होणार. ई स्क्वेअर होणार. बघा गंमत आता. 1 बाय सी लिहितोय मी. ठीक आहे. शांतपणे लक्षात घ्या. 1 बाय सी. हा ई ह्या स्क्वेअरला काय होईल? कॅन्सल. आणि मला असं मिळतंय ई अपॉन ट्वाइस एम पण रेस टू हाफ. रेस टू काय मिळणार? हाफ. झालं की प्रपोर्शनल टू ई रेस टू एन म्हणतात. हे दोघं हे सगळं कॉन्स्टंट आहेत. मग लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2 जो रेशो आहे तो प्रपोर्शनल टू कोण आहे? हे कॉन्स्टंट काढून टाका. ई रेस टू हाफ येणार आहे. मग यांची व्हॅल्यू काय मिळणार आहे? हाफ. अरे डी ब्रॉग्लीचा कुठलाच क्वेश्चन अवघड नाहीये. एकही प्रश्न अवघड नाहीये. मग अख्खं फिजिक्स सोपं आहे. मी तुला मोमेंट ऑफ इनर्शिया देणार, डी ब्रॉग्लीज देणार, कॅपिलरी राईज फॉलचं देणार न्यूमेरिकल्स. मी तुम्हाला वर्क डनचे देणार आहे. कशात? फ्लुइड मधले. मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक बर्नॉली सेपरेट देणार आहे. लक्षात घ्या. सेपरेट देणार आहे ते सोपं लक्षात घ्या. एकूण एक प्रश्न तुम्हाला सोपा वाटेल. केटीजी मधल्या कन्सेप्ट आहेत. हा रेडिएशन आहे. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. मी तुम्हाला सांगतो टॉपिकची भीती वाटते तुम्हाला, कन्सेप्टची भीती वाटणार नाही. होय. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ते लेक्चर्स होणार आहेत. फक्त फिजिक्सला घाबरायचं नाही. आता इथनं पुढे फिजिक्सची भीती वाटली नाही पाहिजे. मग आता मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ तुम्ही बघताय. लवकरात लवकर, लगेचच्या लगेच, अगदी संध्याकाळपर्यंत डी ब्रॉग्लीचा व्हिडिओ आपल्या ॲपवर अपलोड झाला असेल. मग तुम्हाला ॲप बद्दल काही प्रश्न असतील, तर हा आमचा फोन नंबर आहे. तुम्ही बिनधास्त कॉल करा. कालपासून शेकडो मुलांचे कॉल मी स्वतःच उचललेत. ओके. ॲक्चुअली प्रदीप सर उचलतात. ते जरा सुट्टीसाठी गेलेत, होळीसाठी 1-2 दिवसांनी येणार आहेत ते. तोपर्यंत मीच तुमच्याशी बोलतोय. वेळेत वेळ काढून बोलतोय. लक्षात घ्या. फार बरं वाटतंय. सांगलीवरून फोन येतायत, नाशिकवरून फोन उचललेत मुलांचे मी. अहिल्यानगरहून एका मुलीचा फोन होता फिनिक्स बॅचसाठी. 11वी तून 12वी जाणाऱ्या मुलांसाठी. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे बाळांनो. तुमच्यापैकी हजारो मुलं आहेत ज्यांना शेवटी बोर्डच्या वेळेस माझं चॅनल मिळालंय किंवा काही लोकांना आत्ता मिळालंय, रिग्रेट होतंय. त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जे तुमचे ज्युनियर्स आहेत त्यांच्यावर आपलं चॅनल नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.